नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा टायटल काय आहे तुम्ही पाहू शकता, 2 लाख अंगणवाडी मदतनीस सेविकेंना पेन्शन। तर बघा 2 लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस या अंगणवाडी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि या 2 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन भेटणार का नाही, सध्या त्यांना निवृत्तीवेळी सेविकेस किती आणि मदतनीसात किती रक्कम भेटते, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा 2 लाख जे अंगणवाडी मदतनीस आणि सेविका आहेत या सेविकांना पेन्शन भेटणार की नाही हा सर्वत्र चर्चा चालू आहे। बघा सध्या निवृत्तीवेळी सेविकेस 1 लाख रुपये आणि मदतनीस महिलेस 75,000 रुपये मिळतात। तर बघा या संदर्भातच आता 3 मार्चला मुंबई येथे मोर्चा होणार आहेत। नक्की त्या मोर्चामध्ये कशाचा प्रस्ताव सादर करणार हे सर्व सविस्तरपणे आता आपण जाणून घेऊया। बघा अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांना त्याच्या सेवानिवृत्तीचे वय 65 वर्ष आहे। त्यांना निवृत्तीनंतर दरमहा 3,000 रुपयापर्यंत पेन्शन देण्याचा प्रस्ताव आपल्या संघटनेने सरकारकडे सादर केलेला आहे। तर 2025-26 पासून त्याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी 3 मार्चला मुंबईच्या आझाद मैदान येथे मोर्चा काढण्यात येणार आहे। तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात 553 प्रकल्प असून त्या अंतर्गत 1,10,591 अंगणवाडी सेविका व तेवढ्याच मदतनीस या कार्यरत आहेत। केंद्राच्या 60% व राज्याचा 40% निधीतून त्यांचे मानधन दिले जात आहे। आता शासन निर्णयानुसार सेविका यांचे मानधन 10,000 रुपयावरून 13,000 रुपये हे करण्यात आलेलं आहे। तर बघा मदतनीस कर्मचाऱ्यांचं मानधन हे 5,500 वरून 7,500 रुपये एवढं करण्यात आलेलं आहे। 11 ते 20 वर्ष ज्या महिलांची सेवा झालेली आहे त्यांना 3% आणि 21 ते 30 वर्ष ज्या महिलांची सेवा झालेली आहे अंगणवाडीमध्ये कर्मचारी म्हणून त्या महिलांना 4%, तर 30 वर्षे सेवा झालेल्या सेविका व मदतनीसांना 5% मानधन वाढ ही दिली जात आहे। ही मानधन वाढ ही सरसकट नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। बघा चिमुकल्यांना शाळेची गोडी लावण्यासाठी व त्यांच्या आरोग्यासाठी झटपटणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सध्या 1 लाख ते 75,000 रुपयेच फक्त मिळतात। त्यातून त्यांच्या वृद्धापकाळातील अडचणी सुटणार नसल्याने निवृत्ती वेतनानंतर पेन्शन सुरू करण्याची मागणीही करण्यात आलेली आहे। त्यावर सरकार अर्थसंकल्पात तरतूद करणार का, याकडे 2.25 लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे। तर बघा राज्यातील जे अंगणवाड्यांची स्थिती आहे ती स्थिती पाहूया। बघा एकूण अंगणवाड्या किती आहेत तुम्ही पाहू शकता, 1,10,591 अंगणवाड्या आहेत। एकूण सेविका व मदतनीस बघा 2,21,591 एवढ्या सेविका व मदतनीस आहेत। सेविकांचं बघा दरमहा त्यांना 15,000 रुपये मानधन भेटत आहे। मानधन 8,500 रुपये एवढं आहे। तर बघा लवकरच अंगणवाडीचे जे कर्मचारी आहेत सेविका किंवा मदतनीस ताई यांची निवृत्ती होणार आहे। बघा मे महिन्यामध्ये भरपूर अशा सेविका व मदतनीस यांची निवृत्ती होणार आहे। तर ती निवृत्तीनंतर त्यांना कमीत कमी 3,000 रुपयापर्यंत पेन्शन देण्याचा शासनाने प्रस्ताव संघटनेने शासनाकडे मांडलेला आहे आणि 2025-26 या आर्थिक वर्षापासूनच त्याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी 3 मार्चला राज्यभरातील सुमारे 1 लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस या मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहेत। तर खूपच महत्त्वपूर्ण ही गोष्ट आहे। बघा एकूण 1 लाख रिटायरमेंट नंतर 1 लाख आणि 75,000 मध्ये काय होतं आहे, आज आपण पाहू शकतोय की महागाई एवढी वाढलेली आहे की त्या महागाईमध्ये कोणालाच आपलं घर पूर्ण करणे हे घरातील ज्या खर्च आहे ते पूर्ण करणे किती अवघड जातं हे आम्हाला माहिती आहे। त्यातच महागाईसुद्धा खूप वाढलेली आहे। त्यामुळे रिटायरमेंट नंतर अंगणवाडी सेविका व मदतनीसांना 65 वर्ष आहे। बघा रिटायरमेंटचं 65 वर्ष झाल्यानंतर त्यांनी कोणतेही काम करू शकत नाही आहेत। तर त्यांना कमीत कमी 3,000 रुपये तरी पेन्शन द्यावी असा संघटनेने प्रस्ताव हा शासनाकडे मांडलेला आहे। शासन या प्रस्तावाबद्दल काय सांगते हे तर अर्थसंकल्पामध्ये काय विचार मांडते हे तर जाणून घेणं महत्त्वाचे ठरणार आहे। परंतु सेविका व मदतनीस यांना कमीत कमी 3,000 रुपये
बघा फक्त 3,000 रुपये एवढी पेन्शन सुरू करण्याचा प्रस्ताव हा मांडलेला आहे। तर बघा जर या आर्थिक वर्षापासूनच म्हणजे 2025-26 या आर्थिक वर्षापासून जर ही अंमलबजावणी त्यांची नाही झाली तर 3 मार्चला बघा राज्यातील सुमारे 1 लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस या मुंबईच्या आझाद मैदानावर येथे मोर्चा काढणार आहेत। हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।